3,000 रुपयांची लाच घेताना तलाठी गजानन बारवाल एसीबीच्या जाळ्यात. वडील मयत झाले असून त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचा वारसा हक्कानं फेरफार करण्यासाठी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,000 रुपये लाच घेणारा लाचखोर तलाठी गजानन बारवाल यास आज दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले. गजानन बारवाल हा लाचखोर तलाठी मंठा रोडवरील सिंधी काळेगाव सजाचा तलाठी म्हणून कार्यरत आहे. काल 27 जानेवारी रोजी तक्रारदार यांचे वडील मयत झाल्यानं वारसा हक्कानं शेतीची फेर करायची होती. फेरसाठी सर्व आवश्यक दस्तऐवज तक्रारदारानं तलाठी गजानन बारवालकडे दिले. मात्र तलाट्यानं 5,000 रुपयांची मागणी करून आज पंचायत शहरातील रूपनगर या ठिकाणी तलाट्यानं 3,000 रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तलाठी गजानन बारवाल विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.